16 सोमवार हे व्रत करत असताना कुठकुठल्या गोष्टींचं पथ्य पालन करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम मांसाहार सोडावा लागतो। दुसरी गोष्ट, आपल्याला फक्त सोमवारच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावं। व जे मादक पदार्थ आहे किंवा ज्या व्यक्तींपासून व्यसन, तंबाखू, गायछाप, मिसरी, मदिरा इत्यादी गोष्टींचा देखील त्याग करावा लागतो। ज्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं लागतं। 4 ते 5च्या दरम्यान उठून आपल्याला स्नान करावं लागतं। जमलं तर नदीकाठी जाऊन पार्थिव शिवलिंगाची पूजा करणं अनन्यसाधारण महत्व देणार आहे। व मलिद्याचा प्रसाद कसा तयार करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी युट्यूबवर देखील टाकलेला आहे। आणि याच सोबत सांब सदाशिव शंकराची जिथं पिंड असेल, जिथं लिंगाकार रूप म्हणजे शिवलिंगामध्ये जे बसलेले असतील, त्या ठिकाणी मात्र संध्याकालीन समय व्रत जेव्हा आपण नैवेद्य दाखवायला जातो, चुरम्याचा असो, खडी साखरेचा असो, त्यावेळेस मात्र महादेवाच्या मंदिरातच जाणं आवश्यक आहे मित्रांनो। जवळ आपण मंदिरात जात नाही तेव्हा ही पूजा लागू होत नाही। जिथे कुठे शिवालय असेल तिथे जाणे, विधिवत पूजा करणे, अभिषेक पंचामृताचं घालणे आणि त्यानंतर अखंड एक नारळ जे आहे ते बेलाचं पत्र अर्पण करून खडी साखर किंवा काहीतरी गोड ठेवून महादेवाला अर्पण करणे। याचा अर्थ काय की आम्ही आजचं व्रत केलाय याचं प्रतीक म्हणून हे श्रीफळ तुम्हाला अर्पण करतोय आणि आमची हजेरी लागली, महादेवा हे मान्य करा, असं म्हणून आपल्याला या 16 सोमवारचे पथ्य जे आहे ते करायचे। या पुढची संपूर्ण 16 सोमवारची माहिती मी तुम्हाला देणार आहे। चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब अवश्य करा। ओम काली, जय भवानी।